बारा ऑक्टोबर, 22 ऑक्टोबर आणि 2 नोव्हेंबर या 3 दिवसांना जांबुद आणि पिंपरखेडमध्ये 3 व्यक्तींचा बिबट्याच्या हल्ल्यामध्ये मृत्यू त्या ठिकाणी झाला। त्यानंतर इथं बिबट्यांची असणारी प्रचंड मोठी संख्या आणि मग या संदर्भामध्ये पालकमंत्री, वनमंत्री, जिल्हाधिकारी, वन खात्याचे अधिकारी या सर्वांशी संपर्क साधल्यानंतर देखील ना वनमंत्री आले, ना जिल्हाधिकारी आले, ना पालकमंत्री त्या ठिकाणी आले। त्यांना कुठल्याही प्रकारच्या संवेदना, ते असंवेदनशील आहेत असं आम्ही त्या ठिकाणी मानतो। आणि म्हणून अगोदर देखील 2-3 रास्ता रोको आंदोलनं त्या परिसरामध्ये झालेली होती, परंतु त्याची दखल घेतली नाही। म्हणून नागरिकांनी ठरवलं की आपल्याला पुणे नाशिक महामार्ग त्या ठिकाणी अडवायचा आणि त्यानुसार काल सकाळी 11 वाजल्यापासून तर रात्री 2:30 वाजेपर्यंत हा महामार्ग रोखण्यात आला। ज्यावेळी SP आले, पुण्याचे संदीप गिल आणि जे ट्रॅफिकमध्ये नागरिक अडकलेले होते त्यांनी माणुसकी खातर आम्ही सर्वांना ते माणुसकी दाखवली की वयोवृद्ध लोक आहेत, बालक आहेत, त्यांना काही त्रास होतोय का, आणि म्हणून त्यांना सांगितलं की आम्ही आंदोलन स्थगित करू शकत नाहीत जोपर्यंत, आता मंत्र्यांनी तर यायचं नाकारलंच त्या ठिकाणी, म्हणून पहिला त्यांचा निषेध करतो। मंत्र्यांच्या संदर्भात काय करायचं ते नागरिक त्या ठिकाणी निश्चित निर्णय घेतील, परंतु जिल्हाधिकारी आणि SP हे घटनास्थळी 12 वाजेच्या दरम्यान त्या ठिकाणी येणार आहेत। आणि ट्रॅफिक जाम झालं, हे झालं। आज आम्ही ज्यावेळी इकडची लोक पुण्याकडे जायला त्या ठिकाणी निघतायत तर एकाच चाकणच्या परिसरामध्ये 5-5, 6-6 तास नागरिक ज्यावेळी अडकतात त्यावेळी काय करतात, तुम्हाला इतर वेळी आता ट्रॅफिक जाम झाल्याचं त्या ठिकाणी दिसतं, पण तुमच्या हलगर्जीपणामुळं तुम्ही त्या ठिकाणी रोज ट्रॅफिक जाम होतो, याला जबाबदार कोण? बिबट्या पकडलेला आहे, आता पुढली भूमिका काय? आता बिबट्या पकडल्यानंतर त्या बाळा बोंबेंचं, रोहनच्या वडिलांचं देखील म्हणणं आहे, सगळ्यांचं म्हणणं आहे का त्यांनी रक्त घोटलेलं आहे, तो बिबट्या शूट झाल्याशिवाय कुठल्याही प्रकारे लोकांची शांतता त्या ठिकाणी होणार नाहीत। आतापर्यंत गेल्या 4-5 दिवसामध्ये 10 बिबटे पकडलेत, याच्यावर आपण समजू शकता की बिबट्यांची संख्या किती प्रचंड असू शकते। बैठक जी वनमंत्र्यांनी लावलेली होती, कालच आम्ही त्यांचा निषेध त्या ठिकाणी केला आणि बैठकीवरती बहिष्कार घातलेला आहे। मंत्री हे फक्त निवडणुकांमध्ये त्या ठिकाणी गुंतलेले आहेत का आमच्या पक्षाचं तिथं संस्था, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्ही किती ताकदवान आहोत, महानगरपालिका आहे, जिल्हा परिषद आहेत, या त्यांना जिंकायच्या, लोकांचं काही घेणं देणं त्या ठिकाणी त्यांना नाही। या विषयावरती कायमस्वरूपी तोडगा निघावा म्हणून 3 दिवसापूर्वी आम्ही मंगरुळ पारगाव येथे उपोषण केलं होतं। त्यावेळी RFO चव्हाण साहेब यांनी आम्हाला लेखी पत्राद्वारे आश्वासित केलं होतं की 1 महिन्याभरात जे काही आपण लेखी मुद्दे दिले होते त्यावरती तोडगा काढला जाईल, परंतु लगेच दुसऱ्या दिवशी ही घटना घडल्यामुळे हे आंदोलन करण्यात आलं। परंतु बिबट मानव संघर्ष हा बिबट मानवी वस्तीत आल्यामुळं सुरू झालेला असून बिबट्याला त्याच्या नैसर्गिक अधिवास असलेल्या जंगलात पुन्हा सोडलं जावं ही आमची मूळतः पहिली मागणी आहे। वन्यजीव अधिनियम 1972 प्रमाणे कलम 51 बिबटे हे मानवी वस्तीतून पकडून जंगलातच सोडले जावेत असा कायदा आहे, परंतु इथले बिबटे पकडून 5 ते 10 किलोमीटर अंतरावरती सोडले जातात। तेच बिबटे परत येऊन मानवांवरती हल्ले करत आहेत। सगळ्यात सुरुवातीला आमची हीच मागणी आहे की हे जे बिबटे आहेत ते नैसर्गिक अधिवास असलेल्या ताडोबासारख्या संरक्षित वनक्षेत्रात सोडले जावेत। आणि आत्ता परवा दिवशी एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे की वन खात्याने बिबट्या पिंपरखेडमध्ये पकडून तिथूनच 5 किलोमीटर असलेल्या अंतरावरती सोडलेला आहे। तर ज्या RFOंच्या कार्यक्षेत्रात ही घटना घडलेली आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा व त्यांना शिक्षा करण्यात यावी, त्यावेळेसच हे सगळे बिबटे पकडलेले राखीव वन क्षेत्रात हलवले जातील आणि हा प्रश्न कायमस्वरूपी मिटेल, हा याच्यावरचा तोडगा आहे।